नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक किशन धनगर, राज्यशास्त्र विभाग, मुळशीजेठा महाविद्यालय जळगाव. व्हीसी म्हणजेच व्हॅल्यू एज्युकेशनल कोर्सेस त्याच्या अंतर्गत असलेला कॉन्स्टिट्यूशनल ऑफ इंडिया या कोर्समधील मेजर प्रोव्हिजन्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशनल या चॅप्टरमध्ये असलेलं जो टॉपिक आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, तो आपण आजच्या या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजे काय ते आपण बघूया. त्याला मराठीमध्ये राज्यांच्या धोरणांची नीती निर्देशक तत्वे असं म्हटलं जातं. तर ही नीती निर्देशक तत्वे काय आहे तर आपण ते बघूया. तर याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर ही आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जी घेतलेली जी नीती निर्देशक तत्वे आहेत राज्याच्या धोरणाची, ती आपण आयरिश संविधानातून घेतलेली आहे. स्पॅनिश राज्यघटनेकडून आयरिश संविधानाने ती स्वीकारलेली आहेत आणि आपण आयरिश संविधानाकडून ही नीती निर्देशक तत्वे जी आहेत ती आपण आपल्या संविधानामध्ये स्वीकारलेली आहे. तर भारतीय राज्यघटनेचा भाग 4 जो आहे त्याच्यामध्ये अनुच्छेद 36 ते अनुच्छेद 51 या दरम्यान आपल्याला राज्याच्या धोरणांची नीती निर्देशक तत्वे जी आहे, ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज असं म्हणतो आणि शॉर्टकटमध्ये आपण त्याला डीपीएसपी असं म्हणतो, ते आपल्याला पाहावयास मिळते. तर ही तत्वे आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहावयास मिळतात आणि यांचा उद्देश काय आहे तर यांचा उद्देश जो आहे तो असा आहे की राज्य सरकार जी आहे, येणाऱ्या काळातली जी राज्य सरकार असते त्यांनी त्यांची धोरणं कशी असायला हवीत, त्यांचं परराष्ट्र धोरण कसं असायला हवं, त्यांचं देशांतर्गत धोरण कसं असायला हवं, त्यांनी तयार केलेली जी धोरणं आहेत, योजना आहेत, त्या कशा असायला हव्यात, या संदर्भातलं मार्गदर्शन करणारी तत्वे जी आहेत ती जी आहेत ती ही निर्देशक तत्वे अशी आहेत. तर भारतीय घटनाकारांनी ज्या वेळेस त्याचा समावेश केलेला होता त्यावेळेस त्यामागची मूळ भूमिका ही होती की येणाऱ्या काळामध्ये जे राज्यकर्ते या देशावरती राज्य करणार आहेत तर घटनाकारांना अपेक्षित असलेली जी धोरणं आहेत जी त्या काळामध्ये त्यांना लागू करणं शक्य नव्हतं, कारण त्या काळात नव्यानं स्वतंत्र झालेला आपला देश जो होता तो आपण वेगवेगळ्या आघाड्यांवरती आपल्याला वेगवेगळी आव्हान आपल्या समोर उभी होती आणि जनतेला अपेक्षित असलेला जो न्याय आहे सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचा तो त्या काळामध्ये प्रस्थापित करणं शक्य नसल्यामुळे त्यांनी या माध्यमातून राज्यकर्त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये देशातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी तुमची धोरणं आणि योजना ज्या आहेत त्या तयार कराव्यात. त्या अनुषंगाने त्यांनी काही निर्देश म्हणून या तत्वांचा समावेश राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर मार्गदर्शक तत्वे जी आहेत त्यांचं आपल्याला वर्गीकरण क्लासिफिकेशन करता येईल, ती कुठल्या प्रकारची आहे. तर बघा, भारतीय राज्यघटनेवरती आपल्याला काही वेगवेगळ्या विचारधारांचा आणि व्यक्तींचा आपल्याला प्रभाव पडलेला दिसून येतो. तर त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे सुद्धा आपल्याला क्लासिफाईड करता येतात, वर्गीकरण करता येतं की ती कुठल्या प्रकारची ती तत्वे आहे. तर त्या अनुषंगाने आपण जर बघायला गेलं तर 3 प्रकारची तत्वे किंवा मग 3 प्रकारे आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. पहिला आहे सोशलिस्ट प्रिन्सिपल, ज्याला आपण समाजवादी तत्वे असं म्हणतो. दुसरा आहे गांधीयन प्रिन्सिपल, ज्याला आपण गांधीवादी तत्वे असं म्हणतो. आणि तिसरा आहे लिबरल आणि इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल, ज्याला आपण उदारमतवादी आणि बौद्धिक तत्वे असं म्हणतो. तर ह्या तिघही विचारधारांच्या अंतर्गत असलेले तत्वज्ञान जे आहे किंवा तत्वे जे आहेत, प्रिन्सिपल्स जे आहेत आपल्याला ते या तत्वांच्या अंतर्गत डीपीएसपीच्या अंतर्गत आपल्याला पाहावयास मिळतात. पहिलं जे तत्व आहे किंवा मग पहिला प्रकार जो आहे तो आहे समाजवादी तत्वांवर आधारित असलेले निर्देश, डायरेक्टिव्ह बेस्ड ऑन सोशलिस्ट प्रिन्सिपल असं आपण त्याला म्हणूया. तर ही काय आहे तर आर्टिकल 38 मध्ये आपल्याला हे पाहावयास मिळतं. त्याच्यात राज्यघटना म्हणते की किंवा मग घटनाकार किंवा मग तत्वे म्हणतात की राज्य, आता इथं राज्य ही संकल्पना जी आहे ती देशासाठी वापरलेली आहे. राज्यशास्त्रामध्ये राज्य ही संकल्पना एखाद्या देशासाठी वापरली जाते. जसं भारत एक राज्य आहे, पाकिस्तान एक राज्य आहे, अमेरिका एक राज्य आहे.
तर इथं राज्य म्हणजे देश जो आहे त्या अनुषंगाने राज्यघटना म्हणते की राज्याने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करून आणि उत्पन्न, दर्जा, सुविधा आणि संधी यातील असमानता कमी करून सामाजिक व्यवस्था सुरक्षित आणि संरक्षित करून लोकांच्या कल्याणाला चालना देण्याचा प्रयत्न करेल. तर एकंदरीतच पाहायला मिळालं तर समाजामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करणे, लोकांचे उत्पन्न, दर्जा आणि सुविधा हे उंचावेल यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजे. असमानता जी आहे ती कमी केली पाहिजे, या अनुषंगाने राज्य प्रयत्न करेल. अशा स्वरूपातील नीतिनिर्देशक तत्व आपल्याला याच्यामध्ये पाहावयास मिळते. त्यानंतर दुसरं जे तत्व आहे ते आहे अनुच्छेद 39 मध्ये, ज्याच्यामध्ये तत्व सांगतं की नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा जो अधिकार आहे, त्यांचे भौतिक संसाधनांची मालकी आणि नियंत्रण सामान्य फायद्यासाठी होईल अशा प्रकारे आयोजन राज्याने करावे. आणि त्याचबरोबर राज्यातली जी संपत्ती आहे त्या मुठभर लोकांच्या हातात केंद्रित होणार नाही याची काळजी घेणे हे सुद्धा राज्याचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावं या स्वरूपाच्या तरतुदी किंवा मग योजना किंवा मग धोरणही राज्याने आखावे, असं नीतिनिर्देशक तत्व आपल्याला म्हणताना दिसून येतं. त्याचबरोबर कामगारांची शक्ती आणि आरोग्याचं संरक्षण, बालपण आणि तारुण्य यांचं शोषण होऊ नये यासाठीही राज्य प्रयत्न करेल, असं आपल्याला या निर्देशात दिसून येतं. त्यानंतर पुढची जर तत्वे आपण बघितले तर बेरोजगारी असेल, म्हातारपण असेल, आजारपण असेल, अपंगत्व असेल, या बाबतीमध्ये शासनाने अशा प्रकारचे कायदे करावे, अशा प्रकारच्या योजना किंवा मग धोरणं आखावीत, जेणेकरून या सगळ्या समस्या आहेत ज्या आहेत त्याचं निराकरण होईल. त्यानंतर राज्यात कामाच्या न्याय आणि मानवी परिस्थिती या ज्या आहेत त्या सुरक्षित राहील, म्हणजेच काम करण्याच्या ठिकाणची जी परिस्थिती असेल ती न्याय्य असेल आणि सुरक्षिततेची असेल. त्याचबरोबर स्त्रियांसाठी त्यांच्या प्रसूती काळामध्ये आराम मिळेल अशा प्रकारचेही तरतुदी राज्य करेल, अशा प्रकारे आपल्याला तत्वे सांगताना दिसून येतात. त्यानंतर राज्यातील कामगारांचं राहणीमान, वेतन आणि जीवनमान जे आहे ते उंचावेल यासाठी सुद्धा राज्य प्रयत्न करेल, असंही हे तत्वे आपल्याला म्हणताना दिसून येतात. पुढची तत्वे जर आपण बघितले तर आपल्याला दिसून येतं की राज्य उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग सुरक्षित करण्यासाठी पावले उचलेल. म्हणजेच काय तर उद्योगांमध्ये जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये कामगारांचा जो सहभाग आहे हा राखून ठेवला जाईल, त्यांना व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेतलं जाईल. अशा स्वरूपातील योजना ज्या आहेत ते राज्याने कराव्या असे हे तत्व सांगतात. पोषणाचा स्तर आणि लोकांचे जीवनमान उंचावणे आणि ते सार्वजनिक आरोग्य सुधारणे. तर पोषणाचा जो स्तर आहे, लोकांचं जीवनमान आहे ते उंचावलं पाहिजे, सार्वजनिक आरोग्य सुधारलं पाहिजे, यासाठी सुद्धा राज्य प्रयत्न करेल, अशा स्वरूपातील धोरणं आखेल, अशी अपेक्षा जी आहे ही तत्वांकडून किंवा मग ही तत्वे राज्यकर्त्यांकडून करताना आपल्याला दिसून येतात. काही गांधीवादी तत्व सुद्धा आहेत. गांधीवादी तत्वज्ञानाचा प्रभाव सुद्धा आपल्याला राज्यघटनेवरती पडलेला दिसून येतो, ज्याच्यामध्ये राज्य ग्रामपंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून संघटित करण्यासाठी पावलं उचलली अशा स्वरूपातील तत्वे आपल्याला दिसून येतात. आपण बघितलं की 1992 मध्ये 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून स्वराज्य संस्थांची निर्मिती ही करण्यात आली. राज्य ग्रामीण भागात वैयक्तिक आणि सहकार तत्वावर कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करेल. तर हेही तत्व आपल्याकडे लागू होताना आपल्याला दिसून येतं आणि त्यासाठी सुद्धा जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याची तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. सहकारी संस्थांच्या स्वैच्छिक निर्मिती, स्वायत्त कामकाज, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा राज्य करेल, अशा प्रकारे कलम 43B म्हणताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राज्य लोकांच्या दुर्बल घटकांच्या, विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देईल. तर SC ST आणि OBC हे जे घटक आहेत त्यांचे जे हितसंबंध आहेत त्यांचा जो दर्जा उंचवण्याचा प्रयत्न राज्य करेल, अशा स्वरूपातील तत्व सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहावयास मिळेल. त्यानंतर राज्य सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी पावले उचलेल आणि आरोग्यास हानिकारक मादक पेये आणि औषधांच्या सेवनास प्रतिबंध करेल. हे सुद्धा एक नीतिनिर्देशक तत्व जे आहे ते शासनाला राज्यघटनेने दिलेले आपल्याला दिसून येते.
त्यानंतर कलम 48 सांगतं की गायी, वासरे आणि इतर दुभत्या व गुरांच्या कत्तलींवर बंदी घालणे आणि त्यांच्या जाती ज्या आहेत त्या सुधारणे. तर वेगवेगळी जी आपल्याकडे पशुधन आहेत त्यांचं संगोपन करणं आणि चांगल्या जातीची, चांगल्या ब्रीडची जनावरं त्यांचं संरक्षण करणं, गुरांच्या कत्तलीवर बंदी घालणं, अशा स्वरूपातील तत्वे सुद्धा आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येतात. राज्य भारताच्या प्रदेशात नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल. तर हे सुद्धा एक कलम आपल्याला याच्यात दिसून येतं. याच्या अंतर्गत राज्याने आपल्याला समान नागरी संहितेसंदर्भातले निर्देशन आपल्याला राज्यघटनेने केलेले आपल्याला दिसून येतात. कलम 45 म्हणतं की सर्व मुलांची वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना लवकर बालपण, काळजी आणि शिक्षण प्रदान करणे. म्हणजेच वयाच्या 6व्या वर्षापर्यंत त्यांना जे लागणारं जे बेसिक पोषण आहे, जे अंगणवाडीच्या माध्यमातून आपल्याला दिलं जातं, तर ते पोषण आणि शिक्षण देण्याचं काम शासन करेल अशी निर्देश आपल्याला राज्यघटना शासनाला देताना दिसून येते. आधुनिक आणि वैज्ञानिक धर्तीवर शेती, पशुपालन आयोजित करणे. तर आधुनिक आणि वैज्ञानिक धर्तीवरती शेती आणि पशुपालन जे आहेत ते करण्यासाठी राज्य वेगवेगळी धोरणं आखेल असेही निर्देश राज्यघटना आपल्याला देताना दिसून येते. पर्यावरणाचे रक्षण, सुधारणा करणे आणि देशातील जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे. तर पर्यावरणाचे रक्षण, त्यानंतर देशातली जी जंगलं आहेत, वन्यजीव आहेत, त्यांचं संरक्षण सुद्धा शासन करेल असं निर्देश आपल्याला संविधान जे आहे भारताचं ते आपल्याला देताना दिसून येतं. त्यानंतर राज्य कला किंवा ऐतिहासिक हितसंबंध असलेल्या प्रत्येक स्मारकाचे किंवा ठिकाणांचे संरक्षण करेल. हे सुद्धा एक नीतिनिर्देशक तत्व आहे. राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिका कार्यकारिणीपासून वेगळी करण्यासाठी राज्य पावले उचलेल. तर न्यायपालिका आणि कार्यकारिणी जी आहे, एक्झिक्युटिव्ह जे आहे, त्यांच्यापासून त्यांचं एकमेकांमध्ये स्वायत्तता टिकून राहील, स्वतंत्र टिकून राहील, त्यासाठी राज्य प्रयत्न करेल अशी तत्व आपल्याला निर्देशन आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून देताना दिसून येतात. त्यानंतर कलम 51 हे जे आहे ते घोषित करते की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रदान करणं हे सुद्धा आपल्या एक राज्याला निर्देश आपल्याला राज्यघटनाकारांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रांशी न्याय आणि सन्माननीय संबंध राखणे, आंतरराष्ट्रीय कायदा आणि कराराच्या दायित्वाबद्दल आदर वाढवणे आणि लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांचे निराकरण करण्यास प्रोत्साहन देणे. तर आपल्याला असंही दिसून येतं की परराष्ट्र धोरण हे कसं असावं या संदर्भात आपल्याला कलम 51 जे आहे ते मार्गदर्शन करताना दिसून येतं. आता काही सुधारणा सुद्धा या राज्यांच्या नीतिनिर्देशक तत्वांच्या अंतर्गत केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये 42वी जी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली, त्याद्वारे नवीन निर्देश जे आहेत ते राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये काही बदल केलेले आपल्याला दिसून येतात. नवीन निर्देश त्याच्यामध्ये ऍड केलेले दिसून येतात. त्याच्यामध्ये आर्टिकल 39A मध्ये गरिबांना मोफत कायदेशीर मदत प्रदान करण्यासंदर्भातले नीतिनिर्देशक तत्व आपल्याला समाविष्ट केले गेलेले दिसून येते. जसं की आपण न्यायालयामध्ये एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीचा खटला सुरू असेल आणि त्याच्याकडे वकिलाला देण्यासाठी जर फीज नसेल तर कायदेशीर मदत शासनाने त्या व्यक्तीला करावी अशा स्वरूपातील हे आपल्याला तरतूद आपल्याला दिसून येते. कलम 43 हे सुद्धा नव्याने जोडले गेलेले आहे. त्याच्यात उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, म्हणजेच मॅनेजमेंट लेवल पर्यंत कामगारांचा सहभाग करून घ्यावा, जेणेकरून त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते मॅनेजमेंटने सॉल्व्ह करावे या अनुषंगाने हे जोडलं गेलेलं आहे. शासनाने तशा कायदा करावा अशा स्वरूपाचे निर्देश आपल्याला राज्यघटना देताना दिसून येते. त्यानंतर 48A मध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासंदर्भातले अमेंडमेंट आपल्याला दिसून येते. 44 मध्ये सुद्धा आपल्याला काही अमेंडमेंट दिसून येतात, ज्याच्यामध्ये उत्पन्नातील आर्थिक असमानता कमी करण्यासाठी आणि व्यक्तींमध्ये नव्हे तर समूहातील स्थिती, सुविधा आणि संधीमधील असमानता दूर करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल असं नव्याने जे निर्देशक तत्व जे आहे ते
आपल्याला टाकलेलं दिसून येतं. आणि त्याचबरोबर मूलभूत हक्कांमधून जो आर्टिकल 13 मध्ये संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता तो तिथून हटवण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती आहे 2002 मध्ये. त्यात कलम 45 मध्ये विषय बदलून 21A मध्ये प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून टाकण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपल्याला DPSP जे आहे, राज्यांची नीती निर्देशक तत्वे जे आहे ते आपल्याला त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला समजून येतं. थँक्यू.